वर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं तटकरेंनी म्हटलंय। आपण हे दृश्य पाहतोय साताऱ्यातल्या या अपघातात विदीप जाधव नावाचे जे सुरक्षा रक्षक होते त्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यांना त्यांच्या घरच्यांनी भेट घेण्यासाठी आणि घरच्यांचं सांत्वन करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत। आपण पाहतोय की हे छोटंसं गाव, छोट्याशा गावात हे अगदी छोटंसं घर जे आहे ते विदीप जाधव यांचं आहे आणि या ठिकाणी त्यांचे सगळे कुटुंबीय राहतात। खरं तर मुंबईला कामानिमित्त विदीप जाधव होते आणि ते अजित पवारांचे गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते। खरं तर ज्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून विमानात प्रवास करत बारामतीला आले त्या दिवशी मुंबईवरूनच विदीप जाधव जे आहेत ते अजित पवारांच्या विमानात बारामतीमध्ये आले होते आणि खरं तर बारामतीतून ते त्यांच्या गावी देखील येणार असल्याची माहिती आहे। आणि दुर्दैवी जो अपघात झाला या अपघातात विमानातील 5 लोकांचा मृत्यू झाला, यामध्ये विदीप जाधव देखील होते आणि अनेक वर्षांपासूनचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुरक्षा रक्षक म्हणून काम देखील करत होते। आता आपण पाहतोय की सगळे कुटुंबीय जे आहेत ते त्यांच्या या घरात राहतात आणि त्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते देखील जमल्याचं सध्या आपण पाहतोय आणि विदीप जाधव यांच्या कुटुंबातील जे त्यांची लहान मुलं आहेत त्यांचे देखील सुनेत्रा पवार भेट घेत आहेत आणि छोटंसं घर आहे, पोलिसांकडून या घरात कार्यकर्ते जात आहेत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय कारण की खेडेगावातलं हे छोटंसं घर आहे आणि आता या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत। खरं तर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हा सुनेत्रा पवार यांचा पहिलाच दौरा आहे। सकाळी कराडच्या दौऱ्यावर होत्या, कराडमधून त्या थेट आता फलटण तालुक्यातील तरडगाव या गावात आलेल्या आहेत आणि विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची त्यांनी आता भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी संवाद साधत आहेत। खरं तर ज्याप्रमाणे हा सगळा अपघात झाल्यानंतर विदीप जाधव यांच्या कुटुंबियांवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला होता। पूर्वी अनेक नेते मंडळींनी देखील त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। आमदार रोहित पवार यांनी देखील या विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आपण पाहिलेलं आहे आणि आता स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी भेट घेण्यासाठी आलेले आहेत। मात्र पोलिसांकडून या ठिकाणी कार्यकर्त्यांना सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या घरी दाखल झालेल्या आहेत। अजित पवारांसोबत विमान अपघातात विदीप जाधव यांचं सुद्धा निधन झालंय। त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार साताऱ्यातल्या कराड या त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाल्याचं आपण पाहतोय। या ठिकाणी ज्यावेळी सुनेत्रा पवार आल्या त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी आपण पाहतोय की विदीप जाधव यांचा फोटो लावलेला आहे, फोटोला अभिवादन केलं आणि त्यानंतर आता त्या घरात गेलेले आहेत आणि घरामध्ये त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत असल्याचं आपण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पाहतोय। आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच त्यांचा शासकीय दौरा आहे। या शासकीय दौऱ्यात त्यांनी यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे नवमहाराष्ट्राचे शिल्पकार समजले जातात आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत यांच्या समाधीस्थळी जात त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे। खरं तर उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी प्रथमतः यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता त्या कामाला सुरुवात केलेली आहे। या अपघातात जे 5 मृत्युमुखी जे पडलेले लोक आहेत त्यामध्ये विदीप जाधव देखील होते। आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे फलटणचे आमदार देखील या ठिकाणी आलेले आहेत। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी सुनेत्रा पवारांना भेटण्यासाठी आल्याचं आपण पाहतोय। खरं तर सुनेत्रा पवार जे आहेत ते आता घरामध्ये आहेत। सचिन पाटील जे स्थानिक आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि विदीप जाधव यांचे वडील आणि
आपण पाहतोय की वडील आता आतमध्ये गेलेले आहेत। वडिलांशी देखील सुनेत्रा पवार चर्चा करतायत आणि सगळ्या कुटुंबियाशी चर्चा करून खरं तर त्यांची मुलं देखील लहान आहेत, या मुलांची देखील ते संवाद साधणार आहेत आणि या सर्व कुटुंबियांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न जो आहे तो आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून केला जात असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी लावल्याचं आपण सध्या पाहतोय। छोटंसं घर आहे आणि कार्यकर्त्यांकडून आतमध्ये जाण्यासाठी आग्रह केला जातो, मात्र पोलिसांकडून फक्त विदीप जाधव यांचे नातेवाईक आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच आत सोडलं गेलेलं आहे आणि त्यांच्याशी आता काही वेळ चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या बारामतीच्या दिशेने जाणार आहेत। खरं तर सकाळी 7 वाजता बाहेर पडलेल्या आपण आज सुनेत्रा पवार पाहिले, त्यानंतर कराडला गेल्यानंतर आता फलटण तालुक्यातील तरडगाव या गावात त्या आल्याचं आता सध्या आपण पाहतोय। आपण ही दोन महत्त्वाची घडामोडी पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या साताऱ्यातल्या कराड या ठिकाणी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आलेले आहेत, तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी एक बैठक आयोजित केलेली आहे। महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही मंथन बैठक असेल, तर आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अंगरक्षक सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचं सुद्धा बारामतीमधील विमान अपघातात निधन झालं होतं। त्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातल्या त्यांच्या फलटण या तालुक्यातल्या तरडगाव या मूळ गावी त्यांच्या घरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आलेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ते आलेले आहेत। त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी गावावर सुद्धा शोककळा पसरली आणि त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली जाते। आपण पाहतोय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या फोटोला आधी अभिवादन केलं आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। इथून सुनेत्रा पवार बारामतीला जाणार असल्याची ही माहिती समोर येते।